चिपळूणच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। शिवसेनेचे 2 तुकडे जरी पडलेले असले तरी सुद्धा बाळासाहेबांच्या विचारानं जो पुढे जातो तो प्रत्येक जण शिवसैनिक आहे। त्यामुळे दोनही गटातल्या नेत्यांना, दोनही गटातल्या कार्यकर्त्यांना चौगुले यांनी आपल्या विजयाचं श्रेय दिलेलं आहे आणि त्यामुळे एक अत्यंत वेगळा ट्विस्ट आपल्याला इकडे पाहायला मिळतोय। भास्कर जाधव यांच्या संदर्भातली अपडेट आहे। भास्कर जाधवांनी पेढे भरवून अभिनंदन केलंय। चिपळूणच्या प्रभाग क्रमांक 14 मधून भास्कर जाधवांची कन्या कांचन शिंदे विजयी झालेल्या आहेत। आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे सध्या आपल्या सोबत आहेत। अंबादास दानवेजी नमस्कार, आपलं स्वागत आहे। सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की अतुल चौगुले जे ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आलेले आहेत ते आता शिंदेंच्या शिवसेनेकडे वाटचाल करतायत अशी चर्चा आहे। असं काही होणार नाही, अशा चर्चेला काही अर्थ नाही। आता चौगुलेच बोललेले आहे। अशी चर्चा निवडून आल्या आणि लगेच माणूस दुसऱ्या पक्षात जात नसतो, त्यामुळे अशा अफवा वेगवेगळ्या ठिकाणी फैलवल्या जात असतात। श्रीवर्धनमध्ये सुद्धा काहीसं असंच चित्र पाहायला मिळत आहे। श्रीवर्धनमध्ये ठाकरे गटाचे जे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आलेत ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी ही चर्चा आहे। ते पण हे अफवा असतात। शिंदे गटाचं हेच काम आहे, खासदार फुटणार, आमदार फुटणार, नगराध्यक्ष निवडून आलो ना अजून तास नाही झाला तर लगेच त्यांच्याकडे येणार। या सगळ्या गोष्टीला, कोणत्याही गोष्टीला अर्थ नाहीये। असं काही होत नसतं आणि होणार पण नाही। आता अतुल चौगुले बोलताना असं म्हणाले की जरी शिवसेनेचे 2 तुकडे पडलेले असले तरी सुद्धा बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा प्रत्येक माणूस हा शिवसैनिक आहे असं म्हणत त्यांनी त्यांच्या विजयाचं श्रेय शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा दिलंय। नाही, काही ठिकाणी एकमेकांना मदत झाली असेल। स्थानिक काही राजकारण असतं, स्थानिक काही गोष्टी असतात तिथल्या, त्याच्यामुळे एकमेकांना काही ठिकाणी मदत होत असेल। आणि मला वाटतं चौगुले जे शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे शिवसैनिक आहेत, त्याच्यामुळं त्यांनी आता जी भूमिका मांडली ती काही चूक असं मी म्हणणार नाहीच आहे ना। कारण शिवसेना प्रमुखांचा विचार जो मानतो तो शिवसैनिक, तसं तर महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस शिवसैनिक आहे। त्याच्यामुळे मला असं लगेच निवडून आला आणि आपण म्हणताय लगेच इकडे जाणार आणि तिकडे जाणार, असं काही होत नसतं। जनतेचा कौल असतो तो स्वीकारावा लागत असतो आणि त्या कौलाच्या नुसारच चालावं लागतं। असं आहे की चौगुले निवडून आल्यानंतर त्यांच्या विजयानंतर तातडीनं मंत्री भरत गोगावले तिकडे पोहोचले। त्यांनी त्यांच्या जल्लोषात, आनंदात सहभाग देखील घेतला। ठाकरेंच्या शिवसेनेकडून एवढं फ्रंट फुटवर कोणीच का दिसत नाहीये? ठीक आहे, स्थानिक विषय आहे, फार स्थानिक याच्यात राज्यस्तरावरच्या लोकांनी पडायचं नसतं। तिथले त्यांचं त्या ठिकाणी कट्टरतेने इलेक्शन लढलं गेलं आणि त्याच्यामुळे भरतशेठ गोगावले तिथं पोहोचले असेल। पोहोचले, स्थानिक राजकारण असतं, स्थानिक आमदारांना, स्थानिक नेत्यांना तिथं गेलं पाहिजे। आता असं आहे की या सगळ्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उद्धव ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेसोबत कुठेही युती करायला तयार नव्हते। त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना तसे स्पष्ट आदेश दिलेले होते की शिंदेंच्या शिवसेनेसोबत कुठेही युती होणार नाही। पण सध्या हे चित्र जे आम्ही रायगडमध्ये पाहतोय, आगामी महापालिकांमध्ये सुद्धा काही ठिकाणी हे असं चित्र पाहायला मिळेल। दोन्ही शिवसेना एकमेकांना पडद्यामागून मदत करताना दिसतील। हे पण माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्थानिक स्तरावर शिवसैनिकांनी निर्णय घ्यायला सांगितलं होतं। नगरपालिका निवडणुका ह्या अतिशय स्थानिक स्तरावरच्या असतात। नगरपालिकेमध्ये कार्यकर्त्यांचे एकमेकाशी प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीनं जुने म्हणजे पार नळावरचे भांडणं सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकीत असतात आणि त्या हेतूनं एकमेकांना काही ठिकाणी मदत केली जाते। ती व्यक्तिगत स्तराची असते, त्याला लगेच पक्ष जोडणं हे काही योग्य नाही। त्याच्यात पक्ष कोणताही त्यांच्या पक्षात असेल किंवा आमच्या पक्षात असेल याच्यात कोणताच विचार नसतो। पण कार्यकर्त्यांचे काही हेवे दावे, काही मैत्री या काही ठिकाणी असतात आणि त्या हेतूनं त्यांना काही ठिकाणी मदत होती, काही ठिकाणी विरोध होतो। तसं काही ठिकाणी मदत झाली असेल म्हणून दोन्ही पक्ष लगेच एकमेकांना मिळाले असा त्याचा अर्थ होत नाही। नाही, मिळाले नाही, माझा मुद्दा मदतीचाच होता। आणखी एक प्रश्न यामध्ये